मराठा बांधव आता नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागलेले आहेत आणि ग्रामीण महाराष्ट्रातून ही लोक आलेत आणि काही चालत काही गाड्याने आलेले आहेत। त्यामुळे अनेक लोकांना आहे ते इथं त्रास सहन करावा लागतोय। म्हणूनच आहे की कुठल्याही प्रकारे मेडिकलची या ठिकाणी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आता केमिस्ट या नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून इथं मेडिकलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणालाही जर त्रास झाला, इमर्जन्सीची वेळ आली तर त्वरित उपचार व्हावेत, बेसिक या ठिकाणी प्राथमिक उपचार व्हावेत म्हणून ही संपूर्णपणे आपण पाहतो की डॉक्टर टीम आहे, केमिस्ट टीम आहे, या सर्व लोकांनी आहे ते एपीएमसी मार्केटमध्ये सर्वच ठिकाणी अशा प्रकारचे स्टॉल उभा केलेले आहेत। त्याचबरोबर नवी मुंबईतल्या सायन पनवेल हायवे असेल, पाम बीच रोड असेल या भागामध्ये सुद्धा केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून औषधांचे उपचारासाठी ते काही स्टॉल लावलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। काय सर, कशा पद्धतीने स्टॉल लावलेत, कसे लोकांवर काय उपचार केले जातात? आज आदरणीय मराठा योद्धा श्री मनोजी जरांगे पाटील हे करोडोच्या संख्येने नवी मुंबईमध्ये येत आहेत व त्यांच्या सोबत जे मराठा समाजाचे लोक येत आहेत त्यांना कुठल्याही आरोग्याची प्रॉब्लेम असतील, तक्रारी असतील तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही केमिस्ट असोसिएशन नवी मुंबईच्या माध्यमातून सर्व डॉक्टर जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्या माध्यमातून हे मेडिकल कॅम्प्स आयोजित केलेले आहेत। हे मेडिकल कॅम्प जे कामोट्यापासनं आपल्या एपीएमसी मार्केट वाशीपर्यंत सर्व ठिकाणी हायवेला देखील आहेत, परंतु काही कारणास्तव रूट चेंज झाल्यामुळे आम्ही पाम बीचला देखील काही ॲम्ब्युलन्स आणि आमचे डॉक्टर मंडळी तिथं आरोग्याची सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत। तसेच पाचही मार्केट, फ्रूट मार्केट असेल, मसाला मार्केट असेल, दाणा मार्केट असेल, भाजी मार्केट असेल या ठिकाणी देखील डॉक्टर आणि आमची पूर्ण टीम आणि केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून औषधाची व्यवस्था ही सर्व मार्केटमध्ये अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे व कसलीही इमर्जन्सी असेल तरीही कार्डियक ॲम्ब्युलन्सची देखील आम्ही इथं सोय केलेली आहे। साधारण 8 ते 10 ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहेत। आता सर्व लोकेशनला ॲम्ब्युलन्स येतील। त्यांचे काही पेशंट शिफ्टिंग करण्याचं काम चालू आहे, कारण की आत्ताच एक कार्डियक इमर्जन्सी माथाडी भवनला जो आमचा स्टॉल लागलेला आहे वैद्यकीय कक्षाचा, तिथे ECGची देखील सोय आहे। त्या ठिकाणी ECG केल्यानंतर एक वयोवृद्ध आजोबा होते, त्यांना कार्डियक अटॅकचा सिम्पटम्स होते, त्याच्या ECGमध्ये चेंजेस दिसत होते, पण आम्ही त्वरित 10 ते 15 मिनिटात कार्डियक ॲम्ब्युलन्सची सोय केली व त्यांना वाशी नवी मुंबई हॉस्पिटल आपल्या कॉर्पोरेशन हॉस्पिटलला तिथं दाखल केलं। त्याच्यामुळे मी सर्व मराठा बांधवांना या माध्यमातून आश्वासन देऊ इच्छितो व या माध्यमातून तुम्ही कुठल्याही आरोग्याची तक्रार असेल तर आपल्या सर्व मार्केटला आपल्या डॉक्टरांच्या टीम आहेत, तिथं आम्ही नंबर दिलेले आहेत, आपण संपर्क करावा व कुठल्याही आरोग्याच्या तक्रारी काही न घाबरता आम्ही आमच्या टीमशी संपर्क करून आम्ही आपली व्यवस्थित व्यवस्था सोय करू। कारण की बरेचसे मोठे हॉस्पिटल, MGM हॉस्पिटल आणि येरळा मेडिकल हॉस्पिटल असेल, सर्व हॉस्पिटलला देखील काही खाटा आम्ही रिझर्व ठेवलेल्या आहेत आमच्या निवेदनामुळे त्या लोकांनी। त्याच्यामुळे कुणी घाबरून जायची काही कारण नाही, सर्व व्यवस्था आपली अतिशय चोखप्रमाणे आम्ही इथे केलेली आहे। आपण पाहतो की संपूर्णपणे औषधं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत। मामा, तुम्ही आलेलात, काय त्रास झाला, काय औषधं मिळाली? आम्ही आलो नांदेड जिल्ह्यातून आलो बा। आमचं कसं आहे, आम्ही आरक्षण मागण्यासाठी आलेले आहोत। आम्ही कोणाचं मागायला नाही, आम्ही हक्काचं मागायला आलो। कारण कसं काय, हे दवाखान्यात जायोगी तुमचे एक उपकार आम्हाला फेटू शकत नाहीत। आम्ही पायी आलो, माझे पाय एवढे दुखू लागले तर तुम्ही आम्हाला दिल्या गोळ्या, इंजेक्शन, म्हणून आम्हाला थोडं आराम भेटला आणि जेवण्या खाण्याची सोयसुद्धा झाली। एवढं नांदेड आम्हाला वाटलं नाही बाबा आमची सोय करतील म्हणून। आमचे तुम्ही एक मायबापच झालेले आहात म्हणून आम्हाला एक समाधान वाटलं। मामा, तुम्हाला काय त्रास होता? खोकला यायला लागला, आता बॉटल दिली बघा। डॉक्टरची खरी मेहनत म्हणावं लागेल, अहोरात्र इतकं परेशान व्हायला तर सगळी टीम सगळी तयारी नाही। एका मिनिटामध्ये त्याने म्हणल्या तपासणी करून पाहिजे दिली बॉटल त्याने। हातपाय दुखत होते, मी गोळ्या घेतल्या, डोकं दुखालत होतं, हातपाय दुखाली होती, त्यासाठी गोळ्या घेतलेल्या आहेत। नक्कीच आपण पाहतो की कुठल्याही प्रकारची जर इमर्जन्सी आली तर घाबरून जायचं कारण नाही। संपूर्णपणे औषध असतील किंवा या ठिकाणच्या नवी मुंबईमध्ये जे काही इतर ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत मोठमोठे, त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा या ठिकाणच्या रुग्णांसाठी खाटा रिझर्व केला असल्याचं या ठिकाणी केमिस्ट असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। अनिल पवार, विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझावर जी TVवर मी न्यूज बघितली की लाखोच्या संख्येने लोक नव्या मुंबईला येत आहेत। मराठा बांधव
ते लक्ष देऊन नवी मुंबई संघटनेने प्रथम उपचार केंद्राची सोय केलेली आहे. CBD, नेरूळ, सानपाडा, कांदा बटाटा मार्केट, माथाडी भवन अशा 5 ठिकाणी आणि बाकी इतर मार्केटमध्ये पण औषधाची सगळी सोय केलेली आहे. मी डॉक्टर संघटनेचा आभारी आहे की त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम आम्ही यशस्वीरित्या पार करू आणि मराठी बांधवांना जो काही त्रास असेल कमीत कमी त्या त्रासाला करता येईल अशा पद्धतीने आम्ही सगळ्या औषधांची इथे सोय केलेली आहे. खोकला म्हणा, सर्दी म्हणा, डोकं दुखणं म्हणा, अंग दुखणं, पाय दुखणं, कारण की बऱ्याचशा घोषणांमुळे बऱ्याचशा लोकांचे जास्तीत जास्त लोकांचा गळा खराब झालेला आहे. त्याच्यासाठी पण इथे अँटीबायोटिकची सगळी सोय केली आहे, कफ सिरपची सोय केलेली आहे. आणि ही जरांगे साहेब जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत हे स्टॉल चालू राहतील. ते गेल्यावर स्टॉल बंद होतील. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.